केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी लादणारा निर्णय जाहीर केलाय। यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली। आनंद परांजपे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। 12 वर्षांनंतर आनंद परांजपे यांनी शिवसेनेत घरवापसी केली। आनंद परांजपे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला। कुठल्याही अटी शर्तीशिवाय शिवसेनेत प्रवेश केलाय अशी प्रतिक्रिया यावेळी परांजपे यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानातून विधान भवनापर्यंत स्वतः दुचाकी चालवत प्रवास केला। इंधन वाचवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बसमधून प्रवास केला। मात्र बसमागे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या 30 गाड्या होत्या। बदलापुरात पवार गटानं पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा निषेध केलाय। पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी बैलगाडीतून नगरपालिकेपर्यंत प्रवास करत निषेध नोंदवला। मंत्री संजय शिरसाटांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र दिलंय। पत्राद्वारे निदा खान अटक प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली। अनेक मंत्र्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांनी केलेल्या प्रवासावर अंबादास दानवेंनी टीका केली आहे। इंधन बचतीचं नाटक करणारे मंत्री खासगी विमानानं फिरतात अशी टीका त्यांनी केली। मोदींच्या आवाहनानंतर भाजपा आमदार प्रमोद जठार यांनी 75 लाखांची इलेक्ट्रिक चारचाकी विकत घेतली। याच चारचाकीतून ते शपथविधीसाठी विधानभवनात पोहोचले। मंत्री आशिष शेलारांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। नीट पेपरफुटी प्रकरणावरून राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। पेपरफुटीमुळे 22 लाख मुलांचं आयुष्य टांगणीला लागले। मुळात राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट लादण्याची गरजच नव्हती अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। बारामतीत जय पवार यांचा पहिला जनता दरबार पार पडला। कार्यालयात अनेक फेऱ्या घालूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली। विधान परिषदेसाठी भाजपच्या 6 आमदारांनी शपथ घेतली। या आमदारांपैकी सर्वात तरुण आमदार म्हणून विवेक कोल्हे यांनी शपथ घेतली। विवेक कोल्हे हे माजी शंकरराव कोल्हे यांचे नातू आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंना नोटीस देण्यात आली। खासदार प्रणिती शिंदेंबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय। प्रणिती यांना फक्त दिल्लीचा आणि राहुल गांधी यांच्या घराकडे जाण्याचा रस्त्याचाच विचार असतो अशी टीका गोरेंनी केली होती। भिवंडीत अनधिकृत बांधकामावरून राजकारण तापले। आउटलेट मॉलचं बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केलाय। तर आधी स्वतःचं अनधिकृत बांधकाम पाडा असा पलटवार कपिल पाटील यांनी केलाय। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्रालय ते विमानतळ मेट्रोनं प्रवास केलाय। इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रहितासाठी कृतीतून संदेश देत असल्याचं जयस्वाल यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी राजीनामा दिला। राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना त्यांनी राजीनामा सोपवला। राजीनाम्यानंतर आनंद परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। भिवंडीत भूमिबळ अनधिकृत बांधकामावरून राजकारण तापले। कोर्टातून स्थगिती आलेले स्वतःचे अनधिकृत बांधकाम आधी पाडा, नंतर इतरांवर कारवाईची मागणी करा असा टोला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रेंना लगावला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पालखी मार्गाबाबत प्रतिक्रिया दिली। पालखी मार्ग चांगले असावेत, ही आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली। रोहित पवारांनी फडणवीसांनी बाईकवरून विधानभवनात जाण्यावरून टीका केली। काही मंत्री आज कॅबिनेटच्या बैठकीला कुणी गाडीनं गेलं तर कुणी सायकलनं गेलं। त्यांनी ही सुरुवात केली असेल तर ही सुरुवात कायम राहिली पाहिजे। बातमी होण्यासाठी एकाच दिवसाच्या करणे योग्य होणार नाही असं रोहित पवार म्हणाले। नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींवर काटकसरीच्या आवाहनावरून टीका केली आहे। नरेंद्र मोदी 80 कोटींचं विमान घेऊन फिरतात, त्यामुळे देशावर कर्ज वाढतंय। मिनिटाला कपडे बदलतात, चष्मा बदलतात अशी टीका पटोलेंनी केली। सोलापुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यानंतर नितीन गडकरींनी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ ट्रस्ट इथेही भेट दिली।